महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत बौद्ध समाजाच्या चळवळीतील कार्यरत असलेली युवा नेतृत्वाची एक संघटना नवयान बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमानं इयत्ता 10वी 12वी आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये शनिवारी 5 जुलैला सकाळी 11 वाजता संघाचे उपाध्यक्ष सुमित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष अशोक जाधव, विनायकराव हाटे, बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष दीपेश भाऊ जाधव, राहुल साळवी, योजना लोखंडे, सोनाली हाटे, संतोष हाटे, डॉक्टर दीपक कांबळे, धर्मेंद्र जाधव, शैलेश पवार, पत्रकार निलेश लोखंडे, अशोक सपकाळ, पत्रकार निलेश लोखंडे हे मान्यवरही कार्यक्रमासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सर्व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्री राजेंद्र जाधव यांच्या धार्मिक विधीनं करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विनायकराव हाटे, अशोक जाधव, राहुल साळवी यांनी आपले विचारही मांडले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। यानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्यांना सन्मानपत्र, वह्या वाटप करून विनायक हाटे, शैलेश गायकवाड, सुमित मोरे, अशोक जाधव, दीपेश जाधव, पत्रकार निलेश लोखंडे, संतोष हाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। जे उच्च शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आलाय। ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संघाचे सचिव सुबोध मोरे यांनी केलंय। ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष सुमित मोरे, उपाध्यक्ष संदीप धोत्रे, सचिव सुबोध मोरे, विनय खैरे, सहसचिव संदीप जावडे, सतीश मोरे, खजिनदार शैलेश गायकवाड, उपखजिनदार संतोष हाटे, संपर्क प्रमुख दिनेश भोसले, सल्लागार योजना लोखंडे, सोनाली हाटे, अपर्णा सपकाळ, निलेश साळवी, प्रशांत कासारे, शैलेश पवार, मिलिंद मोरे, सचिन जाधव, सम्यक जाधव, राजेंद्र जाधव, रोशन सपकाळ, संकेत सपकाळ, विनय कांबळे, निखिल मोरे, पंकज जाधव, निलेश साळवी ह्या कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते, सभासद, मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज असा दिमागदार सोहळा आपल्या नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने महाड तालुका माणगाव यांच्या वतीने जो पार पडला आणि खरोखर जे 10वी ते 12वी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आले आणि आमच्या नवयान संघटनेचा हेतू असा होता की जे आपल्या समाज बांधवातून जी 10वी 12वी युवा शिकत आहेत त्यांना एक प्रेरणा द्यायचं, एक उत्तेजित करण्याचं काम आम्ही नवयान संघटना करत आहोत आणि ते आता हे पहिले वर्षच आहे, परंतु जोपर्यंत आपली नवयान संघटना या रायगड धर्तीवर आहे तोपर्यंत नवयान संघटना हे काम पूर्णपणे करत राहील एवढं मी बोलतो। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजचा कार्यक्रम मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर या मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। खऱ्या अर्थानं नवयान बौद्ध संघ महाड पोलादपूर माणगाव या संघटनेचे जे उद्दिष्ट आहे की तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे। शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी ह्या 3 क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आमचं नवयान बौद्ध संघटना ही प्रामुख्याने कार्यरत आहे आणि असं असताना आज खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मानित केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीवरती आपण खऱ्या अर्थानं थाप देण्याचं खऱ्या अर्थानं संघटनेच्या वतीने काम केलं आहे। तदनंतर आपण UPSC, MPSC, LLB अशा ज्या काही आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये काम ज्यांनी केलेलं आहे त्या देखील विद्यार्थ्यांचं आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मानाने त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देण्याचं आपण खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे। वास्तविक तसं पाहिलं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जसं बाबासाहेब म्हणतात, तर त्या पद्धतीने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित झालं पाहिजे त्यांच्या कामगिरीसाठी, म्हणून ही कौतुकाची थाप खऱ्या अर्थानं आपण त्यांना देण्याचं काम आपल्या संघटनेच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि त्यांना त्याच्या या सर्व गोष्टींमध्ये प्रेरणा मिळावी, त्यांना प्रेरित व्हावं म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप हे आपण या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने आपण केलेलं आहे।